जरांगे ताबडतोब आझाद मैदान खाली करा, इथं तुमची चालणार नाही असा इशारा सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांनी दिलेला आहे। आणि यावेळी सुप्रिया सुळेंना आंदोलकांनी घेराव घातल्यावरून पवारांवरही त्यांनी निशाणा साधला। तेच हे झालेलं आहे। रसद जरी पुरवली असेल तरी आज लेकीचा कसा अपमान झाला हे लक्षात ठेवा। पिदाड्याचा कोणताही धर्म नसतो, पिदाड्याची कोणती जात नसते, या जरंग्या चपट्याची कोणती जात नाही, याची कोणती लायकी नाही। हा जरंग्या फक्त एका उद्देशाने, एका पॉलिटिकल मोटिवेटर होऊन इथे आलेला आहे, याची चलणार नाही। जरंग्या ताबडतोब आझाद मैदान खाली करायचं, हे खपून घेतलं जाणार नाही, माझा इशारा आहे तुला। लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये चर्चा व्हावी, लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये पोलिसांच्या वर्दीला जाऊन धरणं, डोके फोडणं, हे जर अंतरवली सराटीपासूनच जर तुमच्या पक्षानं विचार केला असता की योग्य भूमिका घेतली पाहिजे। एकीकडे शरद पवारांचं मी तुम्हाला आताही दाखवू शकतो पुरावा की ते म्हणत होते की मराठा आरक्षण का मिळू शकत नाही, परंतु आज मात्र शरद पवार बोलायला लागले की संविधानामध्ये कसा बदल केला जाऊ शकतो। हे शरद पवार सत्तेत होते तेव्हा शरद पवारांना सुचत नव्हतं का? त्याच्यामुळे जे काही शरद पवार आज बोलतात, जे काही उद्धव आज बोलतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अत्यंत गलिच्छ घाणेरड्या राजकारणाचा भाग आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।